हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेक. DM चा मोर्चा PHCकडे. त्या दिवसापर्यंत मी फक्त घरापासून जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यानेच प्रवास केला होता. आता मला त्यापासून लहानशी सुट्टी मिळणार होती. रोज मी एखाद दोन PHCsना भेट द्यायला सुरुवात केली. काही अर्ध्या एक तासाच्या अंतरावर होती, तर काही 3-3 तासांइतकी दूरही होती. 2 आठवड्यात मी त्या जिल्ह्यातल्या सगळ्या PHCsमध्ये जाऊन आले. मी त्या आरोग्य केंद्रांची बारकाईने तपासणी करायचे आणि तिथल्या परिचारिकांची कुशलता आणि तिथे प्रसूती कशा प्रकारे केल्या जातात ते तपासायचे. माझ्या हातातल्या लहानशा वहीत मी नोंदी करून ठेवायचे. एरवी मला असं कुठेही जाऊन तपासणी करता आली नसती, पण मी थेट DM तर्फे काम करायला आले आहे हे सगळ्या जिल्ह्यात माहीत झालं असल्याने मला कोणी अटकाव करायला धजावत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी मला VIP सारखी वागणूक मिळत होती आणि सगळ्या PHCsमध्ये माझ्यासमोर चांगल्या गोष्टीच दाखवायचा प्रयत्न सुरू होता. मला याची गंमत वाटत होती. पण एक गोष्ट चांगली अशी झाली होती की DM सरांच्या पाठिंब्यामुळे मला माझं काम प्रामाणिकपणे आणि अत्यंत बारकाईने करता येत होतं. जिल्हा रुग्णालयात मी पहिल्या दिवशी पाहिली तशीच अवस्था बऱ्याच PHCsमध्ये होती असं मला आढळलं. जवळपास सगळीकडेच प्रसूतीसाठी निर्जंतुक न केलेल्या उपकरणांचे 1-2च सेट होते. फार तर 1 किंवा 2च असलेली प्रसूतीची टेबलं गंजलेली होती, वॉर्मर्स बिघडलेले होते, नाळ कापायची ब्लेड्स खराब झालेली होती. सगळीकडे जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच खिडकीबाहेर बायोमेडिकल कचऱ्याचे ढीग होते. काही ठिकाणी तर प्रसूतीनंतर वार सरळ जवळच्या ओढ्यात फेकली जात होती. त्याच ओढ्यात जेव्हा मला लोक अंघोळ करताना, दात घासताना दिसले तेव्हा माझ्या अंगावर काटाच आला. सर्वच परिचारिका या अकुशलच होत्या. जिल्हा रुग्णालयातल्या सारखीच कहाणी इथंही होती. एका PHCमधल्या कोठारात मला न वापरलेले 12 ऑटोक्लेव्हज सापडले, पण त्यातला एकही प्रसूती कक्षात वापरण्यात येत नव्हता. 10-1 वर्षांपूर्वीच ते मागवले होते असं मला सांगण्यात आलं. जिल्ह्यातल्या एका दुसऱ्या कोपऱ्यातलं एक PHC तर इतकं घाण होतं की त्याची तपासणी करण्यापूर्वी तिथं साफसफाई करणं मला अत्यावश्यक वाटलं. ही रुग्णालयं आरोग्याची सेवा पुरवत होती की आजार पसरवत होती? विरोधाभासाची गोष्ट म्हणजे याच आरोग्य केंद्राशेजारी बुद्धाचा मोठा स्तूप मला दिसला. बुद्ध आणि महावीराच्या भूमीत, चाणक्य, सम्राट अशोक आणि आर्यभट्टाच्या भूमीमध्ये लोक सगळं विसरूनच गेले होते. मी आणि गीतिकाने कधीच केवळ शेरेबाजी केली नाही. इथेही आम्ही आमचे लाडके झाडू हाती घेतले आणि मग सगळेच आमच्यासोबत कामाला लागले. पुढच्या 4 तासात आम्ही त्या आरोग्य केंद्रातल्या प्रसूती कक्षाची फरशी घासून धुतली, प्रसूतीची टेबलं स्वच्छ केली आणि कपाटही साफ केली. हे जे काही चाललं होतं ते पाहून तिथल्या परिचारिका आणि डॉक्टर्स इतके हेलावून गेले की त्यांनी नंतर आमच्यासमोर सगळं काही तपासायला खुलं केलं. कदाचित आता त्यांच्या मनात आमच्या तपासणीच्या हेतूविषयी अजिबात शंका उरली नव्हती. PHCमध्ये जाऊन आल्यानंतर DM सरांनी मला तिथं पाठवल्याचं फार बरं वाटलं. कारण शेवटी जिल्हा रुग्णालय हा फक्त एक धागा होता. खरं तर जिल्हा पातळीवर या आरोग्य केंद्रांचंच मोठं जाळं पसरलेलं होतं, जिथे बऱ्याच बायकांच्या प्रसूती होत. जर PHCsमध्ये अधिक चांगली सेवा मिळू लागली तर बऱ्याच जणींना तासनतास प्रवास करून या दूरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत येण्याची गरजच उरणार नाही. आता थेट खेडोपाडी पोचून आम्ही तिथल्या आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सेवेची गुणवत्ता सुधारणार होतो या विचाराने मला फार उत्साह वाटला. DM सरांच्या काम करण्याच्या पद्धतीत मला एक इंटरेस्टिंग गोष्ट आढळली होती. कोणत्याही गोष्टीचं मूल्यमापन करताना ते त्यांच्या अधिकाऱ्यांना 5 सर्वोत्तम आणि 5 सर्वात वाईट काम करणारे घटक शोधायला सांगायचे. मग ते वाईट 5 गोष्टींकडे ते लक्ष पुरवायचे. त्याचप्रमाणे मी PHCच्या कामानुसार त्यांची उत्तम ते अत्यंत वाईट अशी क्रमवार यादी तयार केली आणि मग माझा अहवाल DM सरांना दिला. DM सर म्हणाले, यातली 5 सर्वात वाईट कोणती ते मला सांग. मी मनोमन स्वतःची पाठ थोपटली. मी भराभर शिकत होते तर.
मग ते म्हणाले, मी या 5 PhDsना स्वतः भेट देईन. माझ्या मते हा निर्णय फारच चांगला होता. कारण DM सर स्वतः तिथे गेले तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या गंभीरपणे काम करण्याच्या पद्धतीचा संदेश पोचेल असं मला वाटलं. आणि त्यातही त्यांनी सर्वात वाईटपासून सुरुवात करायची ठरवली होती. त्यामुळे यातून निश्चितच काहीतरी चांगलं घडून येईल असा मला विश्वास वाटत होता. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आम्ही त्यांचं ठेवलेलं नाव सार्थच होतं, DM सिंघम. सकाळी 7:30 वाजता DM सरांसाठी मी त्यांच्या कार्यालयात एक लहानसं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केलं. त्यात त्या 5 PhDsमध्ये असलेल्या समस्या, आमच्यासमोरची आव्हानं आणि माझ्या मते त्यावर असलेल्या उपाययोजना मी मांडल्या. जिल्हा रुग्णालयात जशी DM सरांनी रात्री बारकाईने तपासणी केली होती, तशीच तपशीलवार तपासणी त्यांनी या PhDsमध्ये केली. तिथल्या सोयीसुविधांचं त्यांनी मूल्यमापन केलं आणि तिथे त्यांना भेटायला जमलेल्या खेड्यातल्या लोकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या. बऱ्याच काळापासून असलेल्या समस्यांवर त्यांनी उपाय सांगितले आणि कितीतरी दिवसांपासून गरज असलेले अनेक आदेश काढले. अपेक्षेनुसार DM सरांच्या भेटीमुळे सगळे खडबडून जागे झाले. आम्ही परतत असताना DM सर म्हणाले, डॉक्टर तरू, इथल्या परिस्थितीमुळे मी फार निराश झालोय. आपण कसून प्रयत्न केले तरी फार तर आपण तिथल्या सोयीसुविधा चांगल्या करू शकू, पण कुशल माणसांकडून आरोग्यसेवेची हमी कशी देणार आपण? जिल्ह्यातल्या सगळ्या PhDsसाठी तुम्ही एकत्रच मोठ्या प्रमाणावर कौशल्य प्रशिक्षण द्यावं असं मला वाटतं. हो सर, नक्की देईन मी. हळूहळू माझ्या कामाच्या कक्षा वाढतच चालल्या होत्या. ज्या प्रकारे घटना घडत होत्या त्याने मी खुश झाले होते आणि माझ्यात उत्साह संचारला होता. आता दुसऱ्यांदा मी माझं मुंबईचं परतीचं तिकीट रद्द करत होते आणि ते करताना मी क्षणभरही मागचा पुढचा विचार केला नाही. खरं तर माझ्या घरचे मला परत यायचा आग्रह करत होते, पण अशी संधी परत चालून आली नसती. जिथे प्रचंड प्रमाणावर गरज होती अशा क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान करायची संधी मला DM सर देत होते. त्यामुळे मी आनंदाने थांबले. मला सरांना बऱ्याच दिवसांपासून एक प्रश्न विचारायचा होता. शेवटी माझा अवघडलेपणा बाजूला सारून मी विचारून टाकलं, सर, मी तुम्हाला एक विचारू? हो, नक्कीच. सर, तुम्ही केरळचे आहात. केरळमध्ये साक्षरता, आरोग्य सगळ्यांचंच प्रमाण खूप चांगलं आहे. म्हणजे भारतातलं सगळ्यात चांगलं राज्य असंच म्हणू आपण. तिथून तुम्ही बिहारमध्ये काम करायला आलात, म्हणजे अत्यंत शिस्तशीर राज्यातून संपूर्ण बेशिस्त ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला कधी वैताग, निराश नाही वाटलं? मी विचारलं. नाही, अजिबातच नाही. मला इथलं माझं काम फार आवडतं. मला नेहमी वाटतं की IAS अधिकाऱ्यांकरता बिहार हे राज्य काम करण्यासाठी सर्वात चांगलं राज्य. काय? खरंच? मला समजलं नाही. तुम्ही असं कशामुळे म्हणताय सर? सोपं आहे डॉक्टर तरू. इथल्या व्यवस्था अजूनही जरा कमकुवत आहेत आणि त्यांना आधाराची गरज आहे. इथे तुम्हाला पाया सुधारण्यावर भर द्यावा लागतो. अगदी प्राथमिक पातळीवर सुरुवात करून मग वर सुधारणा करत जावं लागतं. इथे तुम्ही लहानसा जरी बदल घडवून आणू शकलात तरी एकंदर व्यवस्थेत बराच मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे यातून तुम्हाला मिळणारं समाधानही खूप जास्त असतं. मुंबईसारख्या ठिकाणी व्यवस्था आधीपासूनच गुणवत्तेच्या एका विशिष्ट पातळीवर पोचलेली असते. तिथे 1% बदल घडवायला सुद्धा खूप कष्ट पडतात. पण बिहारमध्ये तोच 1% बदल घडवायला त्या मानाने सोपं जातं. इतकंच नाही तर बिहारमध्ये हा 1% सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच माझ्या मते ज्याला खरोखरच काम करायची इच्छा आहे आणि व्यवस्थेत बदल झालेला पाहायचा आहे त्याने बिहारला यावं. इथे 1% बदल हा 100% असतो. इथे 1% बदल हा 100% असतो. या विधानाचा माझ्यावर फारच परिणाम झाला. मी त्यांचं ते वाक्य माझ्या मनात घोळवत राहिले. जिल्हा रुग्णालयात मला आलेले अनुभव पाहता मला ते विधान अगदी पटलं. सर, म्हणजे बिहारसारख्या ठिकाणी सुद्धा सकारात्मक बदलाला चांगला प्रतिसाद मिळतो असा तुमचा अनुभव आहे का? हो, नक्कीच तसं होतं.
बिहारबद्दल सकारात्मक बोलणारा पहिला माणूस मी पाहिला होता. इतकी वर्ष IAS अधिकारी म्हणून काम केल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात कुठेही निराशा, वैताग नव्हता की त्यांच्या देहबोलीत थकवा नव्हता. चंपारणच्या संपूर्ण आरोग्य क्षेत्राच्या यंत्रणेत DM सरांच्या PHC भेटीमुळे खळबळ निर्माण झाली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये सगळीकडे त्याच्याच बातम्या होत्या. धन्यवाद.